इराण इस्रायल मधला संघर्ष दिवसागणिक वाढत चाललाय, इतका की इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केला आणि इस्रायलने याची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल असा थेट इशाराही देऊन टाकला। अर्थात इस्रायलची आजवरची युद्धनीती पाहता ते जे म्हणतात त्याप्रमाणे ते करूनही दाखवतील। दुसरीकडे या संघर्षाचा दुसरा अंकही त्याच वेळी सुरू आहे, तो म्हणजे ट्रम्प आणि खामनेई यांच्यातला। ट्रम्प यांनी बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव खामनेई यांना दिला आणि खामनेई यांनी तो धुडकावून तर लावलाच, शिवाय आता दया नाही असा इशाराही दिलाय। तर ट्रम्प यांनी खामनेई कुठे लपलेत हे आम्हाला माहिती आहे, त्यांना बाहेर काढण्यास वेळ लागणार नाही असं सूचक विधानही केलंय। त्यामुळे खामनेई यांच्या सुरक्षेला या क्षणी इराणमध्ये सर्वोच्च प्राधान्य असणार आहे। मात्र त्याच वेळी इराणला पुढचा वारसदार कोण हेही ठरवावं लागणार आहे, कारण वेळ युद्धाची आहे आणि रात्र वैराची आहे। इराणला माघार घेण्याचा सल्ला देणं हे काही शहाणपणाचं नाही। शहाणी लोक हा परिसर, इथले लोक आणि इथला इतिहास ओळखून आहे आणि ते कधीच हे धारिष्ट्य करणार नाही। आणि आम्ही कुणाला शरण जावं? इराण हा शरण जाणारा देश नाही। अमेरिका या युद्धात उतरली तर त्यांचं 100% नुकसान होईल आणि इराणच्या नुकसानीपेक्षाही त्यांचं नुकसान अधिक असेल। अमेरिकेनं युद्धात उतरायचं ठरवलं तर त्यांचं जे नुकसान होईल ते कधी न भरून येणारं नुकसान असेल। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांनी इस्रायलसह अमेरिकेला दिलेला हा थेट इशारा, तर अमेरिकेनंही खामनेईंचा ठाव ठिकाणा आम्हाला माहिती आहे, त्यांना बाहेर काढण्यास आम्हाला वेळ लागणार नाही असा दावा केला। दरम्यान इस्रायलच्या सोरोका रुग्णालयावर इराणनं हल्ला चढवल्यानंतर आता इस्रायलही प्रचंड संतापलाय। खामनेई यांचं अस्तित्व संपवण्याची वेळ आली आहे असा धमकीवजा इशारा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलाय। त्यामुळे इराणसाठी आता त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचं संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे। मात्र सध्या युद्धाचा आणि त्यातही वाढलेल्या तणावाचा अंदाज पाहता खामनेई हेच इस्रायलच्या लक्ष्यावर आहेत। आतापर्यंत इस्रायलनं इराणचे अनेक वरिष्ठ नेते ठार केलेत, त्यामुळे इराणमध्ये वरिष्ठ पातळीवर एक मोठी पोकळी निर्माण होतीये। ही परिस्थिती पाहता इराणमध्ये आता खामनेई यांचा वारसदार कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे। यात अनेक नावांची शक्यता आहे। पाहूया 86 वर्षीय खामनेई यांची जागा घेणारे इराणचे नेते कोण कोण आहेत। मोज्तबा खामनेई, अयातुल्ला खामनेईंचा दुसरा मुलगा, IRGCचा महत्वाचा नेता, इराणचा पुराणमतवादी चेहरा अशी ओळख। नेतेपदासाठी त्याला प्रशिक्षितही करण्यात येतंय, मात्र मुलाकडेच इराणचं नेतृत्व सोपवल्यामुळे टीका होऊ शकते। अली रजा अराफी, ज्येष्ठ धर्मगुरू, तज्ञ समितीचा सदस्य, क्वोम सेमिनरीचा प्रमुख, गार्डियन काउन्सिलचा सदस्य, तसंच रूढीवादी विचारांनी प्रभावित असल्यामुळे धार्मिक आणि राजकीय संस्थांमध्ये अली रजा अराफीचा मोठा प्रभाव आहे। अयातुल्ला हशीम हुसेनी बुशेरी, तज्ञ समितीचा पहिला उपाध्यक्ष, क्वोम सेमिनरी सोसायटीचा प्रमुख, खामनेई यांचा विश्वासू निकटवर्तीय। खामनेई यांच्या वतीनं अनेकदा क्वोममध्ये शुक्रवारच्या प्रार्थनांचं नेतृत्व अयातुल्ला हशीम हुसेनी बुशेरीनं केलंय। अली असगर हेजाजी, इराणमधील एक महत्वाचा नेता, खामनेई यांच्या राजकीय संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे। खामनेई यांच्या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी तो सांभाळतो। इराणच्या गुप्तचर यंत्रणेचा महत्वाचा चेहरा, सार्वजनिक जीवनात कमी मात्र धोरणात्मक आखणीत तो अग्रणी असतो। गुलाम हुसेन मोहसेनी एजाई, विद्यमान न्यायाधीश, माजी गुप्तचर मंत्री, इराणचा महत्वाचा कट्टरपंथीय चेहरा, इराणच्या न्यायिक आणि सुरक्षा व्यवस्थेतील एक महत्वाचा नेता, खामनेई यांचा अत्यंत विश्वासू सहकारी। मोहम्मद मोहम्मदी गोलपायगनी, खामनेई कार्यालयातील दीर्घकाळापासून चीफ ऑफ स्टाफ, सार्वजनिक जीवनात अस्तित्व बेताचंच मात्र प्रशासनावर त्याची जबर पकड आहे। सर्वोच्च नेत्याशी जवळीक असल्यानं खामनेईंच्या वारसदारांमध्ये तो प्रबळ दावेदार मानला जातो। अली अकबर विलायती, माजी परराष्ट्र मंत्री, खामनेईंचा विद्यमान परराष्ट्र सल्लागार, राजनैतिक संबंधांमधील ज्येष्ठ सहकारी, रूढीवादी नेतृत्वासह जवळचे संबंध असल्यामुळे अली अकबर विलायती देखील प्रबळ दावेदार मानला जातो। कमाल खराजी, माजी परराष्ट्र मंत्री, इराणच्या परराष्ट्र धोरणांमधील महत्वाचं नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। परराष्ट्र धोरणं आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रदीर्घ अनुभव आहे। अली लारिजानी, माजी लोकसभा अध्यक्ष, प्रमुख आण्विक वाटाघाटी करणारा एक प्रमुख चेहरा, इराणच्या राजकीय क्षेत्रातील व्यावहारिक रूढीवादी म्हणून एक ओळख, खामनेईंच्या वारसदारांमध्ये प्रबळ दावेदार। रजा पहलवी, इराणच्या पदच्युत शहाचा मुलगा, सध्या अज्ञातवासात आहे, तरी इराणी राजकीय गट आणि विरोधकांमध्ये लोकप्रिय आहे। निरपेक्ष, लोकशाहीवादी इराणचे पुरस्कर्ता म्हणून ओळख आहे। इराणमध्ये सत्ता बदल झाल्यास प्रातिनिधिक नेतृत्वाचा चेहरा म्हणून रजा पहलवी यांची ओळख आहे। इराण इस्रायलचा सध्याचा संघर्ष अत्यंत टिपेला गेलाय।
अमेरिकाही युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या आत्ताच्या हालचाली, अमेरिका, इराण, इस्रायलची सध्याची वक्तव्य पाहता हे युद्ध झटक्यात संपेल असंही दिसत नाही. त्यात खामनेई हे इस्रायलचं अमेरिकेलाही जुमानत नाहीत. त्यामुळे खामनेई इस्रायल अमेरिकेच्या टार्गेटवर आहेत आणि म्हणूनच इराणला सर्व बाजूंनी तयारीत राहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.